बबल्या ब्लॉगिंग शिकत आहे आता बोलणं. खूप दिवस झाले तो बोलत नव्हता, पण आता बोलायला शिकलाय तो. गुड मॉर्निंग मित्रांनो, लगभग 8:30 वाजले आहेत आणि कामाची सुरुवात झाली आहे. आज आहे ड्रायव्हर सुट्टीवरती आणि मी बबल्याला घेऊन चाललो बाहेर. आता पहिल्यांदा जाणार मी MIDCत आणि आम्ही जाणार उद्या लग्नासाठी. मस्तपैकी वांग्याची भाजी आणि गावठी कढी चांगला बेस उद्या आम्ही करणार आहोत आणि मस्त नाचणार आहोत. तिकडून जाणार आहोत आम्ही हरणघाटच्या नदीवरती आणि असं उद्या आमचा ट्रिप होणार आहे. पण आता पहिलं जाणार मी MIDCत. पहिलं घेणार आहे एम्प्लॉय लोकांना. मोठी ट्रॅव्हलर झाली आहे खराब आणि अर्टिगा घेऊन निघलो आता. आणि ड्रायव्हर जाणार आहे म्हणजे लग्नाला मित्राच्या, तर त्यासाठी आता मी गाडी घेऊन निघलो आहे रस्त्यात. कंपनीत आता झालो फ्री. आता जाणार घरी. पहिल्यांदा करणार ब्रश, चाय बी करणार. ब्रश करून चाय पिऊन नंतर मग निघणार मी बाहेर, कारण आम्हाला बँकेत पण जायचं आहे. आणि आता काल रात्री मस्त पाऊस आला बेंदुंडा आणि थोडा आता गरमी तर सतवणार आहेच. हा सिमेंटचा रस्ता आहे, म्हणजे कुठली अडचण राहणार नाही पावसाळ्यात, नाही तर खूप त्रास होत होता. मस्त रस्ता झालेला आहे. अर्टिका तर काच लागत नाही. आता मी अर्टिका घेऊन जाणार आहे मिस्त्रीकडे आणि मला पण बँकेत जायचं आहे, कारण की माझे थोडेफार पैसे बँकेत अटकले आहे आणि काही KYC फॉर्म पण घेतला आहे. आता जाऊन आता पहिलं मी मनोज भाऊकडे भेटीन. खूपच गरमी आहे, कारण की रात्री पाऊस आला त्याच्यामुळे आता गरमी सतावत आहे आणि टेम्परेचर पण भरपूर वाढलं आहे. हा मागचा डोर आहे तो वर येत नाही आहे आणि ते खोलून सगळं करून आता मी त्याला फिट चंद्रपूरहून आणायला लागते. मूलमध्ये काय भेटत नाही पट्टी. चंद्रपूरला आता जाऊन हे पट्टी आणायला लागेल, तेव्हा तो काच चढल. मनोज भाऊकडे गाडी लावली होते. मनोज भाऊ तिकडे अंदर बसून आहे आणि मी पण आता जाऊन बँकेत जाऊन येतो. अंदरची कैची तुटली आहे, ते चंद्रपूरहून आणायला लागते. मूलमध्ये काय भेटत नाही आणि 1415ची आहे. कंपनीची माहीत ना, कंपनीवाले बोलून देतात. आणि आता मी चाललो महाराष्ट्र बँकमध्ये, कारण की माझा KYC करायचा आणि तिथे माझे काही पैसे अटकलेले आहेत जे गव्हर्नमेंटचे जमा होतात ते. सध्या आता झेरॉक्स मारासाठी आलो वासूभाऊकडे, वासू डिजिटल आर्टमध्ये. वासूभाऊ काहीतरी करत बसले आता. आणि कालचं माझं काम झालं, थोडा बाकी आहे. आता फॉर्म भरून आता बँकेत येईल. महाराष्ट्र बँकचा फॉर्म KYC भरून झाला आहे, कंप्लीट केला आहे. त्यानंतर आता मी जाणार आहे महाराष्ट्र बँकमध्ये, कारण की तिकडे पैसे अटकलेले आहेत आणि ऊन पण अशी भरपूर आहे. पुरा घाम इकडून सांडत आहे, कारण की टेम्परेचर बँकेत आलो होतो. फोटो लावा लागते म्हणते. आता अजून जावं लागेल दुकानात, मग अजून लावा लागेल फोटो आणि या लागेल अजून. आता थोड्या वेळ बघू, आता गर्दी नाही आहे. आता फटण्यावर जाऊन फोटो घेऊन येतो. आता फॉर्म पकडून तिकडे बहुत सारी गर्दी आहे. तोपर्यंत हवा घेतो थंडीवाली. महाराष्ट्र खाता अपडेट व्हायसाठी 1 हप्ता लागेल असं बोललं मॅडम, आणि त्याच्यानंतरच ATM भेटेल. तोपर्यंत आता मी बँक ऑफ युनियन बँकमध्ये जाऊन येतो. तोपर्यंत हा अपडेट होईल. बघू काय होते तर, कारण की अकाउंटमध्ये पैसे फसवून आहे, त्याच्यासाठी खूप धाव. मी भूक आता खाणार आम्ही मोमोज आणि पनीरवाले 2 आहे आणि मिक्सर व्हेजवाले आहेत. चिरी मिरी टाकतो आता मस्तपैकी आणि शेजवान मग टाकतो त्याच्यात आणि वेगळा स्वाद येतो तयार आपल्या याचा खाण्याचा.
आपण खाण्याचे बहुत शौकीन आहोत. मोमोज तर आपल्याला रोजचा एक पाहिजे, म्हणजे खास लागते रोज एक, त्याशिवाय मला पोट भरत नाही, मग झोपही नाही लागत आहे का ना भाऊ. ते पण कच्चावाला खातो मी, फ्राय फुडी नाही खात. आणि हा एकच दिवस खातो हप्त्यातून, ती जास्त लागते. पाठी भेटी लागली रे खायला. हात बाहेरच आहे रे हातलं. आता पाहा ना कशी मस्त बन. चकना बाई माझा तर हात टाकते बाई पोट्या. मी सध्या आता मोमोज घेतले आणि मला लागली होती भूक, आणि आता याचा स्वाद मी आता नक्कीच घेईन, कारण की याच्यात टाकला मस्त चिरीमिरी मेयोनीज, आणि आता आता स्वाद खास लागते. तसा भूकच लागली होती मला आता, आणि असा टाकाचा असा थंड झाले जायचे, पण त्याचा स्वाद खास लागते. मजा आली मस्तपैकी. स्टीमवाले खाल्लो, कारण की माझी चरबी वाढत आहे ना तेलातला खाऊ खाऊ, तर मी आता सोडून दिलं आणि हेच खातो साधेवाले. शेवटी आता आमचे कटिंग करणारा भेटला. चंद्रपूरला गेला होता, त्याला बोलवलं चंद्रपूरवरून माझी दाढी कटिंग करायला. कारण की कसं आहे, आपल्याला तोच व्यक्ती पाहिजे, कसाही असो तो. संध्याकाळी फिरत राहायचे गावभर, हा गावभर हिंडत राहायचे संध्याकाळी. शेवटी आता कटिंग करतो, कारण की कसं बिलकुल मी लत्तऱ्यावाना दिसतं, पण आता स्मार्ट होऊन थोडसा वेगळी दाढी कटिंग करून देईल. खूप दिवस झाले, 2 महिने झाले आपण ना केलं, 2 महिने झाले दाढी कटिंग नव्हती केली. पण आता खूप दिवस झाले कटिंग केली नव्हती, 2 महिने. याने वेगळीच कटिंग करून दिली. आम्हाला माहित नाही आता कसं दिसतंय का. दाढी बिडी थोडसा बरं वाटतंय आता, कारण की अशी एकदम वाढली होती, पिकून होती कोणते केस, पण आता थोडं मोकळं वाटतंय. डोकं पण हलका झाला, नाही तर एकदम बेकार अशी परिस्थिती. आता उन्हाळा आहे अजून, इथे पण बरा कूलर बिलर होता, तर बरा वाटला. कूलर लावून ठेवलाय, आणि भावनाच आपली काही दाढी कटिंग करते, बाकी कोणी हात लावत नाही. आता जाऊन मस्तपैकी शॉवरमध्ये बसणार, आंघोळ करणार अर्धा 1 घंटा, नंतर फ्रेश होऊन जेवण करणार. बस 10 बजे सो जाने का.